नमस्कार मंडळी, मी अपेक्षा साळुंखे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा विषय आहे 7 बेसिक मेकअप प्रॉडक्ट्स जे प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजे. अशा प्रकारचे मी 7 बेसिक प्रॉडक्ट्स घेऊन आलेली आहे. हे प्रॉडक्ट्स असे आहेत की आपण अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होऊन पटकन बॅग घेऊन घराबाहेर पडू शकतो. मला माहिती आहे प्रत्येक मुलगी किंवा बाई जी वर्किंग वुमन असेल, कोणती कॉलेजमध्ये एखादी जाणारी मुलगी असेल, आजकाल स्कूलच्या मुलीसुद्धा मेकअप करतात. सो येस, हे 7 बेसिक प्रोडक्ट सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर व्हिडिओ पुढपर्यंत पाहत राहा. मी कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट सांगण्या अगोदर तुम्हाला खरंच सांगेन की सर्वात अगोदर जे आपण फॉलो करतो बेसिक आपल्या स्किन केअर रुटीन असतात ते फॉलो करणं विसरायचं अजिबात नाही. मेकअप अगोदरची सुद्धा काही स्टेप्स असतात, स्किन रुटीन्स असतात, ते फॉलो करायचं चुकायचं नाही. आपण आपला फेस स्वच्छ धुवायचा, त्यावर मॉइश्चरायझर सनस्क्रीन अप्लाय करायची, प्रॉपर तुमच्या फेसला हायड्रेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे मेकअप रुटीन्स फॉलो करायच्या. खरंच सांगते, कधीच आपला स्किन केअर रुटीन मिस करायचा नाही. कितीही उशीर असू दे, तुम्ही उशिरा घरी येत असाल, तुम्ही लवकर घरातून निघत असाल, तरी तुमचे स्किन केअर रुटीन्स हे फॉलो झाले पाहिजे. मेकअप वगैरे नंतर केला तरी चालेल, पण स्किन केअर रुटीन्स मस्ट हॅव. प्रोडक्ट क्रमांक 1, सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम. सो तुम्ही कोणतीही सीसी किंवा बीबी क्रीम यूज करू शकता ॲज अ बेस. जो सर्वात पहिला बेस म्हणजे काय असतं, सर्वात पहिले आपण जे फेसला बेस म्हणून लावतो, अगदी खालचा लेअर जो असतो तो. आता महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो आहे आपला अंडरटोन किंवा स्किनचा कलर. बेसिकली स्किन टोन हे 3 प्रकाराचे असतात. वॉर्म टोन असतो, सेकंड कूल टोन असतो आणि थर्ड आपला इंडियन टोन म्हणजे नॅचरल टोन असतो, ज्यावर कोणतेही लिपस्टिक शेड्स, कोणतेही आय शॅडोज, कोणत्याही कपड्यांचे कलर छान दिसतात. तुम्ही इथे अंडरटोन चेक करू शकता. मी अंडरटोन कसा चेक करायचा याचा एक वेगळा व्हिडिओ करू शकते आणि आपले स्किन शेड्स कसे चेक करायचे असतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ करू शकते. नॉर्मली आपला स्किन टोन चेक करायचा आणि त्यानंतर आपण सीसी क्रीम किंवा बीबी क्रीमचा शेड चेक करायचा. सर्वात बेस्ट तुम्हाला सांगते, तुम्ही इथे ट्राय करू शकतात. कोणताही प्रॉडक्ट घ्यायचा आणि इथे लावून बघायचा. आधी असाच उचलायचा नाही आणि घेऊन यायचं नाही. कोणीतरी तुम्हाला रिकमेंड केले, कोणीतरी तुम्हाला सांगते. मोस्टली शॉपकीपर तुम्हाला सांगत असतो की हे वाला प्रॉडक्ट घ्या, ते वाला प्रॉडक्ट घ्या. तर प्लीज तसं करू नका. तुम्ही आधी स्वतः चेक करा की तो टोन तुम्हाला करेक्ट जातोय का. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, लोक काय करतात की आपल्या स्किन टोनच्या एक शेड अप नेहमी घ्यायचा प्रयत्न करतात जेणेकरून ते गोरे दिसतील. मला तर असं वाटतं की हा जो गोरे होण्याचा फॅक्टर आहे ना, हा खूप वेगळा आहे आणि मला अजिबात तो पटत नाही. कारण की देवाने जी नॅचरली स्किन दिलेली आहे ती खूप सुंदर असते आणि त्याला तशाच प्रकारे एक्सेप्ट करून त्याला तशाच प्रकारे आपल्याला ब्युटिफाय करायचं असतं. प्रोडक्ट क्रमांक 2, खरंच सांगते, एक आयब्रो पेन्सिल सगळ्यांकडे असायला पाहिजे. का सांगते, कारण की आपण जेव्हा बेस अप्लाय करतो, कोणतीही सीसी क्रीम अप्लाय करतो, फाउंडेशन अप्लाय करतो, तर तुमचे जे बारीक डार्क स्पॉट असतात त्याचसोबत तुमच्या आयब्रोजचे जे केस असतात ते थोडे लाईटन झालेले असतात आणि त्यांना तुम्हाला एक कलर द्यायचा गरज असतो. त्यामुळे एक डार्क ब्राऊन कलरची बेसिक आयब्रो पेन्सिल तुमच्याकडे असलीच पाहिजे. जेव्हा आयब्रो पेन्सिलचा विषय येतो तेव्हा 3 कलर येतात. एक लाईट ब्राऊन असतो, एक डार्क ब्राऊन असतो आणि एक ब्लॅक असतो. बरेच लोक विचार करतात केस तर ब्लॅक असतात, आपण ब्लॅक कलर घेऊया. ब्लॅक कलर कधीच घ्यायचा नाही. डार्क ब्राऊन कलर घ्या, कारण की तो तुमच्या इंडियन टोनला परफेक्ट दिसतो. जास्त डार्कही दिसत नाही, नाहीतर खरंच सांगते भूतासारखे दिसायला लागतात. त्यामुळे डार्क ब्राऊन कलरची तुम्ही एक बेसिक आयब्रो पेन्सिल घेऊ शकतात. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्यासोबत हा ब्रश नक्की घ्यायचा, कारण की हा ब्रश खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही या ब्रशने तुमचे आयब्रोज प्रॉपर शेपमध्ये आणून त्यानंतर त्यावरती पेन्सिल फिरवू शकता आणि पेन्सिल फिरवल्यानंतर पुन्हा जर ब्रश फिरवला तर तो एकदम नॅचरल लुक दिसतो. प्रोडक्ट क्रमांक 3, एक बेसिक काजळ पेन्सिल सगळ्यांकडे असली पाहिजे. काजळ पेन्सिल हा असा ऑप्शन आहे जो बरेच लोकांना आवडतो किंवा नाही आवडत. माझ्यासारख्या मुलींना तर काजळ खूप आवडतं लावायला, कारण काजळ
लायनर ह्या गोष्टी तुमच्या डोळ्यांना प्रॉपर एक शेप देतात आणि डार्कर करतात, थोडेसे तुमचे डोळे मोठे दिसायला लागतात. त्यामुळे काजळ पेन्सिल ही सगळ्यांकडे असलीच पाहिजे. माझ्याकडे ही केलॉसिलची काजळ पेन्सिल आहे, स्मच नाही होत. खरंच मी बऱ्याच वेळा वापरलेली आहे. मी स्टेज मेकअप करताना सुद्धा ही वापरते आणि बेसिक डेली सुद्धा ही वापरते. तर काजळ पेन्सिल हा एक असा ऑप्शन आहे ज्याला तुम्ही रिप्लेस करू शकता आपल्या 4th क्रमांकाच्या प्रोडक्टने. सो आपला पुढचा प्रोडक्ट आहे प्रोडक्ट नंबर 4, एक लायनर. लायनर हा प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही कधी कधी बऱ्याच लोकांना असं असतं की लायनर लावू का नको, लायनर लावता नाही येत, त्याचे विंग्स काढता नाही येत, त्यामुळे लायनर लावण्यामध्ये खूप डिफिकल्टीज येतात. यूट्यूबवर वेगवेगळे असे व्हिडिओज आहेत की पटकन लायनर कसा लावावा. जर तुम्हाला असा व्हिडिओ माझ्याकडे नवा असेल तर डेफिनेटली मी पटकन लायनर कसा लावायचा हा सुद्धा व्हिडिओ करू शकते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकेन. नेक्स्ट, आजकाल बऱ्याच कलरचे लायनर यायला लागलेत. ब्लॅक आहे, डार्क ब्राऊन येतो, डार्क ब्लू आणि पर्पल कलरचा आणि मल्टी शेड्स अशा सुंदर सुंदर कलरचे सुद्धा लायनर येतात. पण बेसिक जो आपण वापरतो तो ब्लॅक कलरचा एक लायनर वापरू शकतो. लायनरमध्ये लिक्विड लायनर आणि पेन्सिल लायनर असा सुद्धा येतो. ज्यांचा हात खूपच जास्त थरथर कापत असेल लायनर लावताना, तेव्हा त्यावेळी तुम्ही एक बेसिक ब्लॅक पेन्सिलवाला जो लायनर आहे तो वापरू शकता. आपण जाऊया आता प्रोडक्ट नंबर 5 कडे. तर 5वा प्रोडक्ट आहे एक बेसिक चिक टिंट. चिक टिंट म्हणजे गालावर लावणारा आपण ब्लश म्हणू शकतो किंवा नॉर्मली मी ब्लश नाही म्हणणार, चिक टिंटच म्हणेल, कारण डेली वेअरला असा जो क्रीम बेस्ड चिक टिंट आहे मी हाच वापरते. याच्यामध्ये पीच कलर, पिंक कलर, वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. बेसिक इंडियन टोनसाठी तुम्ही पीच कलर किंवा पिंक कलरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. माझ्याकडे हा कलर बारचा आहे आणि खूप सुंदर आहे, असा कलर याचा येतो. या प्रकारे आपण चिक टिंट घेऊ शकतो. पण लिपस्टिक सुद्धा ॲज अ चिक टिंट म्हणून वापरू शकतो. बरेच लोक वापरतात, तुम्ही वापरलं तर काही हरकत नाही. चिक टिंट हा ऑप्शनल असू शकतो, चिक टिंट नंतर घेऊ शकतो. पण माझ्यासाठी चिक टिंट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करता चिक टिंट, इथे 2-3 डॉट्स द्यायचे, इथे 2-3 डॉट द्यायचे, चिक टिंट लावायचा, तुमची स्किन नॅचरल दिसते. बिलीव्ह मी, मला बरेच लोक विचारतात की एवढी फ्रेश स्किन कशी काय आहे तुझी, छान दिसतेस, कधी नॅचरल लाईट आल्यानंतर ती खूपच सुंदर दिसायला लागते. ती म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट हा आहे माझा. सो चिक टिंट मी वापरते. नेक्स्ट जो पुढचा प्रोडक्ट असेल प्रोडक्ट नंबर 6, लिप बाम. एक लिप बाम प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये किंवा मेकअप किटमध्ये असलाच पाहिजे. लिप बाम हा एक मॉइश्चर देतो एकतर आपल्या लिप्सला. त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे लिप बाम सुद्धा येतात. तुम्हाला पिंक कलर, लाईट रेड कलर हवा असेल, जेव्हा पटकन 5 मिनिटांमध्ये रेडी व्हायचं आणि पटापट असं आवरून कुठेतरी जायचं, त्यावेळेस तुम्ही हा लिप बाम वापरू शकता. माझ्याकडे जो आहे हायफिन कंपनीचा आहे, आत्ताच लॉन्च झालेली कृती सिनॉनची कंपनी, त्यातून मी हा लिप बाम ट्राय करण्याचं ठरवलं आणि मी वापरलं. छान लिप बाम आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. जर प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मी सगळ्या प्रोडक्टची लिंक खाली तुम्हाला देईल. हे बेसिकली मी ऑनलाईन घेतलेले नाही आहेत. हे सगळे प्रोडक्ट मी कधी मॉलमध्ये जाऊन, कधी कोणत्या चांगल्या शॉपमध्ये जाऊन हे प्रोडक्ट विकत घेतलेले आहेत. तरी मी लिंक घेण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला टाकेन. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण वळूयात आपल्या शेवटच्या प्रोडक्टकडे. प्रोडक्ट नंबर 7, एक बेसिक लिपस्टिक. लिपस्टिक ही सगळ्यांकडे असलीच पाहिजे. माझ्याकडे बेसिक सगळे जे प्रोडक्ट आहेत ते कलर बारचे आहेत. लिपस्टिकसुद्धा ही कलर बारची आहे, कारण की या लिपस्टिकचा जो शेड आहे तो मला प्रचंड आवडला होता आणि हा मी खूप दिवसापासून शोधत होती. हा शेड नंबर आहे 31. तर 31 नंबरची ही शेड कलर बारची आहे. याला काहीतरी ते लोक बुलेट म्हणून म्हणतात, आय डोंट नो, मी एक्झॅक्ट तुम्हाला डिटेल्स सांगेल त्या बाबतीमध्ये. पण लिपस्टिक ही सगळ्यांकडे असली पाहिजे. आपल्या अंडर टोननुसार, आपल्या स्किन टोननुसार न्यूड, पिंक, डार्कर टोन्स ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही लिपस्टिक यूज करू शकतात. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटापर्यंत. हे 7 बेसिक मेकअप प्रोडक्ट जे मी स्वतः वापरते, माझ्या डेली रुटीनमध्ये असतात. मी कधी कधी बाहेर जाताना पटापट जेव्हा रेडी व्हायचं असेल तेव्हा हेच 7 प्रोडक्टचा वापर करून मी तयार होते आणि तुम्ही सुद्धा असं तयार होऊ शकता आणि पटापट सुंदर दिसू शकता. थँक्यू 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 सो मच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.